नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 एप्रिल 2026 आपण नाशिकमध्ये आत्ता आलेलो आहोत। इकडे हा बांबूचा प्लॉट बघायला आणि 3 वर्षांचा हा बांबूचा प्लॉट झालेला आहे। जर तुम्हाला बांबूची शेती करायची असेल, बांबूची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390090858। मित्रांनो, बांबूपासून खूप सारे प्रोडक्ट्स तयार होतात, जसे की पायातले पायमोजे असतील, सॉक्स असतील, कपड्यांमध्ये बनियन आहेत, टॉवेल्स आहेत आणि खूप सारे मुलायम कपडे बनतात। त्यानंतर बांबूपासून ब्रश तयार होतो, बांबूपासून खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, मोदी साहेब असतील, तर हे सर्व प्रमोट करतात, बांबू लागवड करा। तर आपल्याला बाहेरून आयात करण्यापेक्षा आपण इथेच बांबू लागवड करूया आणि बांबूची शेती करूया। बांबूमध्ये आपल्याला दर हेक्टर मागे आपल्याला जवळपास 7 लाख रुपये अनुदान देत आहे गव्हर्नमेंट। तर चला आपण हा एक छोटासा ब्लॉग बघूया। आणि जर तुमची शेती पडीत असेल आणि तुम्हाला ती डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा। यामध्ये आपण बांबूस लागवड करतो असं नाही, तर आपण मिश्र फळबाग शेतीचं काम करतो। पेरू आणि आंबा लागवड करतो। यामध्ये शाश्वत उत्पन्न, शाश्वत ह्या शब्दावरती आपण जास्त बोलतो, कारण की शाश्वत म्हणजे गॅरंटेड उत्पन्न येणारच। तर शाश्वतवरती बोलतो आणि तुम्हाला तुमची संपूर्ण शेती डेव्हलप करून दिली जाईल। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, 3 वर्षांपूर्वी या बांबूची लागवड केलेली आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं, हे बघा बांबू असे उंच वाढत जात आहेत। वरती आपल्याला शेंडा दिसत नाही, खूप उंचावरती गेलेले आहेत। या अशा पद्धतीने तुमची शेती पडीत असेल आणि तुम्हाला ती डेव्हलप करून पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा। तुम्ही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये, संपूर्ण भारतात असेल किंवा भारताच्या बाहेर असाल, कुठेही तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल आणि शेती पडीत आहे, कोणीच करायला नाही आहे, शेती आहे, पाणी आहे, तर आपल्याकडे संपूर्ण नियोजन आहे कामाचं। आपण बाग लागवड केल्यापासून ते माल विक्री करेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतो। तुम्ही बांबू लागवड केला तर तुम्हाला अनुदान कसं भेटणार त्याचं संपूर्ण मार्गदर्शन मिळेल अनुदान येईपर्यंत, आणि बांबू विक्री करेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल। आपलीच कंपनी डायरेक्टली बांबू विकत पण घेते, नुसतं लागवड करून द्यायचं म्हणून नाही। तर आपल्याला संपूर्ण हा बाग तुम्हाला हार्वेस्टिंग करेपर्यंत 3ऱ्या वर्षापासून हार्वेस्टिंग चालू होतं। एका एकरमध्ये साधारणतः बांबू 100 टन, 150 टन, 200 टनपर्यंत एका एकरचं उत्पन्न आहे। दरवर्षी 3ऱ्या वर्षापासून बांबू चालू झाला का दरवर्षी बांबूची हार्वेस्टिंग होते। आपण तुमचा माल काढून पण देणार, हार्वेस्टिंग करून विकून पण देणार। नाशिक जिल्ह्यामध्ये बांबूचे बरेचसे प्लॉट आहेत, आपण ते पण बघायला जाणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागामध्ये आहेत। मालेगावला पण एक ठिकाणी मी रस्त्याने जात असताना बघितला, एक ठिकाणी प्लॉट, त्याचा पण एक व्हिडिओ लवकरच येईल तुमच्यापर्यंत। तर चला मित्रांनो, बांबूची शेती करूया, बांबूची लागवड करूया आणि शाश्वत उत्पन्न मिळवूया। मित्रांनो बघा, बांबूची तर शेती आहेच, पण बांधाला ह्या दादांनी लिंबाचे झाडं लावलेले म्हणजे उगलेले असतील कदाचित, आणि शिवबाभळीचे पण खूप झाडं आहेत, लिंबाचे पण खूप झाडं आहेत, बाभळीचे आहेत परत। तर बांधाला पण जर दुसरे झाडं लावले असते तर 100% दुसरे झाडं आले असते, आंब्याचे असतील, जांभळीचे असतील, तर पैशाचे झाडं लावा असंच आमचं म्हणणं आहे। कारण की बांबू लावलं आहे तर बांबूपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत। लिंबाचे झाडं लावू नका असं मी म्हणणार नाही, लावा, ते एक दोन झाडं ते पण असलं पाहिजे। बाभळीचे तर नकोच आहे, कारण काटे खूप होतात आणि नंतर ते काटे आपल्यालाच टोचतात। तर ते झाडं लावण्यापेक्षा पैशाचे झाडं लावा, जसं की आंबा असेल, नारळ असेल, पेरू असेल, मोहगणी असेल, तर ह्या सफेद जांभूळ आहे, काळा जांभूळ आहे, तर ह्या झाडांपासून तुम्हाला दरवर्षी आमदनी होणार आहे, पैसे मिळणार आहेत। तर हे असे झाडं लावण्यापेक्षा ते झाडं लावा। आता या ठिकाणी बघा, बाभूळ आहे आणि बांबू आहे, तर बांबूच्या झाडामध्ये बाभूळचं झाड उगलं,
या दादांनी तोडलंच नाही बा, बघूया बा त्यांचं काहीतरी असेल प्रयोग आता नेमका का, किंवा शेतकऱ्यांना सांगायचं पण असतं, जसं की आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर हे झाड वाढत वाढत आता हे बघा बाबळीचे झाड असे वाढत वाढत चालले आहे. आणि मित्रांनो, बऱ्याच वेळा मला पण शेतकरी बोलतात का तुम्ही 3-3 फुटावर 4-4 फुटावरती झाडं लावतात, तर सक्सेस आहे का? तर इथे बघा ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे बांबूच्या झाडांमध्येच एक बाबळाचं झाड उगलं आहे. हे बघा इथे हे काटे तुम्हाला दिसत आहेत. आणि बिलकुल बाबळापासून बांबूला काही त्रास नाही आणि बांबूपासून बाबळाला काही त्रास नाही आहे. तर दोन्ही झाडं एकाला काटेच काटे आहेत आणि दुसऱ्याला बिलकुल एक काटा पण नाही आहे, पण तरीसुद्धा दोघंजणं सख्या भावाप्रमाणे वरती डुलत चालले आहेत, शेंड्यापर्यंत चालले आहेत. तर हे अशा पद्धतीने शेती करा मित्रांनो. आणि मी म्हणत नाही की बाबळाची झाडं लावा, बाबू तोडून टाकला पाहिजे ह्या दादांनी पण, आता आम्ही त्यांना सजेस्ट करणारच आहोत. तर या अशा पद्धतीने जर तुम्ही बांबूची शेती केली किंवा पेरू, आंब्याची, नारळाची, सफेद जांभूळ, काळा जांभूळ ह्या झाडांची जर शेती केली तर शाश्वत उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला. आणि सारखं आपण बोलत राहतो कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, तर काय कांदे वांगे लावत बसायचे असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. का 4-4 महिन्याची पिकं आहेत मित्रांनो. आज लावलं तर उद्या काय भाव आहे ते पण आपल्याला माहिती नाही. पण आज बांबूचं जर बघितलं तर बांबूला 4,500 रुपये टन आहे आजच. मित्रांनो विचार करा, 3 वर्षानंतर 100 टन निघाला तर 4.5 लाख रुपये येणारच आहे तुमचे. तुम्हाला सबसिडी पाहिजे, सबसिडी पण मिळून गेली आहे. आणि सोबतच तिथून पुढे दरवर्षी जास्त नको पण 100 टन जरी निघाला तरी साधारणतः 4-4.5-5 लाख रुपये तुम्हाला हे गॅरंटेड आणि शाश्वत येणारच आहेत. तर काय कांदे लावायचे, वांगे लावायचे, टमाटे लावायचे, टायमावरती खूप भाव असतो आणि कधी कधी भावच नसतो. आता पण जर बघितलं तर 400-500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये क्विंटल कांदा जातो आहे. 700-800 पण नाही. काल परवाच ऐकलं मी एका मित्राचं 300-400 रुपये भाव पुकारला म्हणे. तर काय बोलायचं आता. तरीसुद्धा तुम्ही लोक ऐकत नाही आमचं. आज आपण बांबूचा असेल किंवा आंबा असेल, आता मी आंबा जास्त प्रमोट करतो. आमचा वर्षातून 2 ते 3 वेळा येणार आंबा आहे. आणि मित्रांनो आंबा जर बघितलं तर आंबा हा फळांचा राजा आहे. थोडंसं आपण फ्रंट कॅमेऱ्याने बोलूया. आता मला तुमच्याशी मी तुमच्यासमोरच आहे असं मला जाणवतं डायरेक्टली. तर मित्रांनो, आंबा हा फळांचा राजा आहे. आणि आंबा कालही कमीत कमी 50 रुपये किलो होता आणि मागच्या वर्षी 50 रुपये किलो आंबा होता, त्याच्या मागच्या वर्षी होता. आणि मागच्या 5 वर्षापूर्वीचा पण विचार केला तर कमीत कमी आंबा हा कमीत कमी 50 रुपये किलो तरी होता. तर 50 रुपये किलो म्हणजे जवळपास 5,000 रुपये क्विंटल झाला आहे. आपला कांदा कधीच 5,000 रुपये क्विंटल गेला नाही. फार क्वचित 100 ने हजारो लोकांमधून, तो पण दिवाळीच्या वेळेस गेला तर गेला, नाही तर जातच नाही. आणि आत्ताचीच कंडिशन बघा ना, आपण सिजनरी जरी पकडला ना, सिजनरी तरीसुद्धा मिनिमम 50 रुपये किलो जातोच. आणि ऑफ सीझनला आपला आंबा ज्यावेळेस येतो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेस विचारूच नका, कमीत कमी 100-150 रुपये तर आंबा असा जातो ऑफ सीझनला. आपल्याकडे आंबा हा वर्षातून 2 ते 3 वेळा येणारा आंबा आहे मित्रांनो. तर आंब्याची लागवड करा मित्रांनो. नारळ आहे, सफेद जांभूळ आहे, काळा जांभूळ आहे. लागवड केल्यापासून तर माल विक्री करेपर्यंतच नाही, तर तुमचा आंबा विकून पण देणार, विकत घेणार आपण डायरेक्टली. आपण आता इथून पुढे ॲग्रीमेंट करणार आहोत शेतकऱ्यांसोबत डायरेक्टली का लागवड करा, तुमचा माल आम्हीच विकत घेणार डायरेक्टली. आणि ठरवून घेणार डायरेक्टली कमीत कमी किती भाव असेल आणि जास्तीत जास्त किती भाव असेल. मी म्हणतो की 100 रुपये किलो पण गेला ना ऑफ सीझनला 50 रुपये, ऑफ सीझनला 100 रुपये पण किलो गेला तर मिनिमम एकरी 8 ते 10 लाख रुपये कमीत कमी होतं. आणि काय काम असतं आंब्यामध्ये? बिलकुल नाही. झिरो मेंटेनन्स शेती आहे. काम नाही असं मी म्हणणार नाही, काम असतं थोडंफार. अमावस्या पौर्णिमेला काम असतं, ड्रिंचिंग असते किंवा फवारणी असते थोडीफार.
खूप असते असं नाही, पण कांद्यामध्ये, मक्यामध्ये, टोमॅटोमध्ये किंवा इतर तुम्ही जी काही पारंपरिक शेती करतायत, तर तिथे खूप कामं असतात मित्रांनो. मी पण बघितलं, मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि आमची स्वतःची पण शेती आहे परंपरागत. आणि पेरूमध्ये तर आम्ही वडिलोपार्जित आणि आजोबांपासून आमचा पेरूचा बाग आहे. त्यानंतर चिक्कूचा बाग आहे आमचा स्वतःचा. त्यामुळे बघा, विचार करा या गोष्टीवरती मित्रांनो. शाश्वत शेतीकडे फिरा, सेंद्रिय करा. सेंद्रियच काय केलीच पाहिजे असं काही नाही, सेंद्रिय करायची का नाही करायची तो जास्तचा प्रश्न. पण मी म्हणतो पहिले पैशाची शेती करा, शाश्वत उत्पन्न घ्या, शाश्वत पैसे कमवा. बस एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तुम्हाला जर मिश्र फळबाग शेती करायची असेल, पेरू लागवड करायची असेल, आंबा लागवड करायची असेल, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. माझे बाकीचे पण इतर व्हिडिओ बघा. बांबू पण लागवड करायचा असेल तर तोही बघा. बांबूचे खूप सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबला, तर ते पण बघा. धन्यवाद मित्रांनो.